नमस्कार. ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सायलीला फोन केल्यानंतर सायली धावत धावत घरी येते. अर्जुनची तब्येत पाहून तिला खूप काळजी वाटते. कल्पना घरात आल्या तिला म्हणते, बघ अर्जुनची काय अवस्था झाली आहे. तेव्हा ती त्याच्याकडे धावत जाते, त्याचा हात पकडते आणि म्हणते, अहो उठा ना, काय झालं आहे तुम्हाला. तो झोपेमध्ये सायली सायली एवढ्याच गोष्ट बरमळत असतो. त्याला पाहून सायली जोरजोरात रडायला लागते. अश्विन म्हणतो, कोणीही काही घाबरून जायची गरज नाही, काळजी करू नका, दादाची बीपी लो झाली आहे, त्याला मी डोस देतो, 1 तासाने तो नॉर्मल होईल. तेव्हा ती म्हणते, मी गेले तेव्हा ते तर ठीक होते, आत्ता काय झालं आहे. म्हणून ती सगळ्यांना प्रश्न करू लागते. उलट तिलाच आता सगळेजण प्रश्नांचा भडीमार करणार आहे. पुढील भागात आपल्याला असंही पाहायला मिळेल, अर्जुन बायको करत येतो, मला तुम्हाला प्रपोज करायचा आहे असं म्हणता क्षणी तिचा तर श्वास वरचावर खालचा खालीच अडकतो आणि मग तो म्हणतो, प्रपोज असं करायचं होतं की कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत आपण नवरा बायकोचं नाटक कंटिन्यू करूया. असं म्हणत दोघंजण ठरलं तर मग म्हणत पुन्हा तोच मूर्खपणा सुरू करतात. एकमेकाला प्रपोज करणं तर राहीलच, एकमेकाला प्रेमाची कबुलीही अजूनपर्यंत त्यांनी दिलीच नाही.